भारतीय भारतीय म्हटल्यावर सगळा त्रास आहे. 4 वर्षापूर्वी त्या व्हॉट्सअपवरती मेसेज आला ग्रुपवर, असा भगवा झेंडा, शुभ शिव सकाळ म्हटला. ही सकाळ कुठं आली? म्हणजे आता शिवाजी महाराज येणार, उठा, आपली सकाळ झाली. उठली त्यांची, आपला उठला. त्यानं बघितलं, ए भाऊ, त्यांची सकाळ झाली, आपली करा ना. मग आपल्यानी टाकली डायरेक्ट निळा झेंडा, त्यांच्यापेक्षा मोठा झेंडा, शोभेम सकाळ. 11 वाजता गडी 11लाच उठते. शोभेम सकाळ म्हणजे आता बाबासाहेब येणार, उठा, आपली सकाळ झाली. या दोघांची घुमायला लागली जोरात. तिसरा जागा झाला, असं बघायला लागली इकडे. पेटलंच, लाल डोळ झालं त्याच. म्हणलं यांची झाली, यांची झाली, आपली कधी? हुडका, आपलं कोण, आपलं कोण? रंग फिक्स आहे, पिवळा. करायचं कुणा आहे नाव? मग म्हणलं अण्णा भाऊ साठी. मग एकान लिहलं शुभ अण्णा सकाळ. हे म्हणलं अण्णा सकाळ कसं वाटत? ही जमत नाही, जमत नाही, चेष्टा करते. म्हटलं गाव चिडवला, अण्णा सकाळ नको. मग लहूजी असतात साडे. मग पिवळा झेंडा, शोभ लहू सकाळ. मी म्हटलं लहू कोण? मग ती माझ्याकडे टक बघायला लागली. मी 2 वेळी म्हटलं लहू कोण? माहित नाही म्हटलं. वर्ण केली. अजून आमच्या चांबारांनी रोहिदास सकाळ नाही केली, ती करणार आहेत. आणि त्यांचा रंगच फिक्स होईल. ती म्हणते चौकात जागा आहे, दुकानाला बाद झाली, कशाला यांच्या नादाला लागाय. आणि आमचा धनगर बांधव डायरेक्ट शुभ आईला दुपारच म्हणला. हे का घडायला लागलं? कारण महापुरुषांच्या पुतळ्याजवळ मेंढरांची गर्दी वाढली. आणि ही पुतळ्याजवळ वाढलेली मेंढरांची गर्दी जोपर्यंत पुस्तकांजवळ येणार नाही, तोपर्यंत यांची माणसं होणार नाही. आणि मग आमच्या व्हॉट्सअपवर मेसेज येईल, गुड मॉर्निंग ऑल इंडियन्स म्हणून. आणि असं बोललं की मला सगळ्या जातीची मारती, धनगर तर लय आणते, तू मेंढरच का म्हणतेस? मी म्हंटल का मेंढराचं काय? ते आमचं आहे, ते आहे. स्वाभिमान कशात? मेंढरात बघते. अहो किती त्रास आहे भारतीयाला. तरी मी काय म्हणते, आंबेडकरवादी म्हणजेच भारतीय, भारतीय म्हणजेच आंबेडकरवादी, असं म्हटलं बी मारती. आणि मी अजून काळा पडते. म्हणून मी म्हणतो असतो, आय एम कमिंग, प्लीज गो साईट. आय एम कमिंग, प्लीज गो साईट. आय एम ओरिजिनल ब्लॅक अँड व्हाईट. आय एम कमिंग, प्लीज गो साईट. आय एम ओरिजिनल ब्लॅक अँड व्हाईट. नो लेफ्ट, नो राईट, ओनली आंबेडकर राईट. असं म्हटल्यावर परत हाणतील. पण एक लक्षात ठेवा, आपण कोण आहे? ब्रँड आहे. आणि ब्रँड जपायचा असतो गायबान्यानो. ब्रँड असा नाचवायचं नसतं चौकात. ब्रँड असा भात खायचा नसतो. असा ब्रँड असा पिशवीत भरून न्यायचं नसतं. ब्रँड असा येऊन हिशोब मागत नसतो. ब्रँड असा कापसाच काय करायचा असला नसतो. मी 4 वर्ष अजून वाट बघीन. 4 वर्षात परत राशींवरनं फोन आला पाहिजे, ब्रँड तयार झालाय, ब्रँड वाणीच ये. मग म्हणाल आजचं भाषण पूर्ण झालं. नाही एवढं होऊन पण दुसऱ्या दिवशी ती चाललाय. विचार झाला पाहिजे. एवढं होऊन पण जाताना सगळी म्हटली छान झालं, छान. एखादा असते ती येडं होतं, ती झाले फेल सगळं. का तर आमच्या मेंदूमध्ये शिक्षणाचा ध्यास नाही. या भाषणाचा आणि या संयोजन समितीचा काही संबंध नाही. बरोबर? तुम्हाला माहित नव्हतं मी कोण आहे. त्या दोघांनीच माझं नाव सुचवलं होतं, गप बसणाऱ्या. त्यांचं ऐकून तुम्ही बी भाई म्हटला. मग त्या दोघाला बी टेन्शन आलंय. आता ह्यो गेल्या उद्या आमचं काय होणार? मला बोलवणाऱ्याला सुद्धा मारते ती. आणि वर्षानंतर ती भेटल्यावर ती बी काळी झालेली दिसते. मग माझ्या लक्षात येते, त्याला बी तुडवायला चालू झालं.
अरे पण हे नाही बोलणार तर कोण बोलणार? कारण आमच्या मेंदूमध्ये शिक्षणाचा ध्यास नाही, बुद्धीमध्ये ज्ञानाचा वास नाही. अडाणी नाही आम्ही थोडेफार शिकलो. 1ली ते 10वी रोज प्रतिज्ञा बोललो, भारत माझा देश आहे. काही नाही, सगळे पोलिओचे डोस जेव्हा आम्हाला कळत सुद्धा नव्हतं तेव्हापासून पितो आहे. भारत माझा देश आहे. इथे येऊन बघा, प्रत्येकाच्या तोंडाला फेस आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. कौरवांनाही लाजवतील असे चारा खाऊ पांडव आहेत. विस्तवासारख्या दंगली होतात, इथं प्रत्येक हाताला काम आहे. कारण बाबरीच्या ढिगाऱ्या खालून बुद्ध गाय आणि आता तिथं राम आहे. भाकरी मागणाऱ्यांचा आवाज एकाकी पडत चाललाय. जगाच्या नकाशात आमचा देश ढासाढासा रडत चाललाय. हा हसवायचा असेल देश तर मनगट आवळली पाहिजे. हा फुलवायचा असेल देश तर मेंदूत पेटलं पाहिजे. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो असं म्हणणारा नामदेव तुमच्या आमच्या मांडीवरती पुस्तकाच्या रूपाने उघडा झाला पाहिजे. सिद्धार्थ तांबे नावाचा एक चळवळीतला फार मोठा कवी होऊन गेला, जो मला व्यक्तिशः फार आवडतो ना. त्या कवीला आम्ही सगळेच विसरलो, पण मी बारकाईनं त्या भागात आमचा कुठला कवी होता, कुठला कार्यकर्ता होता असं ज्यावेळी लक्षात येतं, त्या कवीच्या ओळी बघा कसल्या आहेत की हगनदारीतल्या दगडाशी कोहिनूर हिरा तोलू नये. सिद्धार्थ तांबेंच्या ओळी आहेत. हागणदारीतल्या दगडाशी कोहिनूर हिरा तोलू नये आणि ज्यांचा बाप खरा नाही त्यांनी जय भीम बोलू नये. सिद्धार्थ तांबे. बाबरी खालचा बुद्ध गायब आणि आता तिथं राम आहे, ही ओळ आठवा. त्याच्यावर नोटीस आले मला फक्त काय असं डायरेक्टच नाही ती तुडवत, नोटिसा देऊन बी तुडवते. महिन्यास 30 दिवस असते, 30 दिवसातलं 10 दिवस कार्यक्रमात, 10 दिवस कोर्टात आणि 10 दिवस आतमध्ये असते. काय पण म्हणा, पण आमच्या चळवळीत वकिलांची कमी नाही. लई जोरात वकील आहे ते आमची. आणि आमचा वकील मोकळा नसतो कधी. त्याला रात्री 2 वाजता फोन लावा, त्याचा फोन बिजीच येणार. म्हणजे एवढ्या केस आहे आमच्या वकिलांना. इथं सुद्धा आता स्टेजवर 10-12 वकीलच होत. बीडीओ साहेबांच्या आधीच आमचा वकीलच म्हटला, त्यांच्या वतीनं मी घोषित करतो म्हटलं, उद्घाटन झालं. म्हटलं वकील बाजूच घेते म्हटलं इथं. म्हणजे आशिलाल बोलायची परमिशन नाही. मला भीती वाटायला लागली. आता एक जण भाषण करून शेवटी म्हटला, म्हणजे हे नितीन चंदन शेठच भाषण आम्ही बोलून मोकळं झालं म्हटलं. आमचं चळवळीचं ही एक केस आहे. मला एक नोटीस आली तर 10 वकील दारात येतात. दादा आमचा मी बघतो. माझ्यावर एक केस झाली तर 4 वकील आमचे येतात. दादा माझं मी बघतो. मला तर अशा काय काय माझ्यावर केस चालू आहे त्याच्या मला माहिती बी नाही, आणि त्याच्या तारखा चालू आहे त्या. कारण आम्ही चळवळीशी कनेक्ट आहे. आणि जी चळवळीशी कनेक्ट नाहीत, आपली वकील सुद्धा एवढी कोड आहे, ती इडी असते. चळवळीत नसते ती इडी असते. त्यांना 2-3 वेळा सांगतात चळवळी ती, ते म्हणते नाही आम्हाला गरज नाही. मग आपलं वकील काय करते, त्याला खोटी नोटीस हीच पाठवते. मग ती घाबरते, मग ती ह्याच्याकडे येते. त्याच्यावर कसलीच केस नसते, तरी 4 वर्ष ही केस लढते त्याची. आणि महिन्याला 2,000 रुपये त्याच्याकडनं घेते, माझं मी बघतो म्हणून. आणि ती बी देते. ही ताकद आहे ना आमची. गरज आहे. आपण ब्रँड आहे, आणि ब्रँड सारखाच जगला पाहिजे. ब्रँड सारखाच वागला. मला वाटतं ना कधी कधी आमच्या पण आव्हाडच्या घरावर, आमच्या पण कांबळीच्या घरावर, आमच्या पण साळवेच्या घरावर ईडीची इन्कम टॅक्सची धाड पडली पाहिजे. 80,000 कोटींचा घोटाळा, साळवे अटक, राशींमध्ये पोलीस बंदोबस्त कडकडाट. अरे मी कवटे मंकाळमध्ये फटाकड्या वाजवीन, काय आमच्या घोटाळा केला. नाहीतरी जयंतीच्या वर्गणीत मार 100 मार 200 योग घोटाळा. हासातावर पाणी पितो. साधी गोष्ट नाही. आणि असलं बोलल्यावर मला मारते.
आता लगेच घे, मग थांबायचं आहे. जरा जातीतलं बोलायला बोलू दे की. मी काय चुकीच बोलायला का? कोणाला राग आला तर मला माफ करा. आणि शेवटी तुम्ही दुसरं काय करणार? कविता सगळीच ऐकते. यात कविता ऐकायला किती आलेत मी सांगते, 10 ते 12 जण आहेत कविता ऐकायला, आणि ती शेवटपर्यंत बसणार आहे ती. आता तरी म्हणायला, आता तरी म्हण. बाकीची आहे ती म्हणते ती आमच्या मनातलं बोलायली. आणि अजून एक वर्ग आहे तो म्हणते आम्हालाच बोलायला आहे. तुम्ही बी म्हणशील आजपर्यंत असलं इंजेक्शन नाही बसले का? बघ व्याख्यान पाहिजे. काय होतंय, डीजेवाली का चिडते पोर माहित आहे का? मग वक्ता बी तसा पाहिजे. मग ते वक्ता येतोय कुठला? प्राध्यापक, डॉक्टर, प्राचार्य. मग ते असा इनशर्ट करून चष्मा कोट बीट घालून असा स्टॉप असं करत येते. मग ते भाषणाला उभं राहते. मग तेच भाषण कसं, तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज असं करत करत ती गाडगे बाबापर्यंत येते. त्याच्यात अर्धा तास जाते. पुढच्याचा कणा मोडते. परत स्टेजवर बसलेली सगळ्यांची नावं, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, उपसदस्य. त्याला असं वाटत असते पुढच्या जयंतीला मलाच बोलवावं. त्याच्यात अर्धा तास जाते. पुढची गपच. आणि मग नंतर चालू होती. 14 एप्रिलला जन्म झाला. त्याच्यानंतर ती 1 तास घेते. आणि 6 डिसेंबरला बाबासाहेब गेले, महानिर्वाण झाले. मला या ठिकाणी बोलवलं, धन्यवाद. मग ती जी बाकीची असते ती ज्यानं बोलवलं त्याला मध्ये हिगडी म्हणते. ही काय आम्हाला माहित नव्हतं. बरोबर आहे ना? आणि आता आज माझं झाल्यावर तुमच्या आधी पुढच्या वर्षी तीच म्हणते ती व्याख्यान ठेवू, 2 नको 3 दिवस ठेवू, पण तसलंच बोलो. अहो आपण सगळी एक आहे. मी तुम्हाला सांगतो, सगळी बिघडलेली नाहीत आपली. आपलं बेवडा असू दे, गटरीत पडणारा असू दे, घाणझार शिव्या देऊ दे आपलं, पण ती कधी कुठल्या बुवाकडे बाबाकडे लिंबू घेऊन नाही जात. ती उलट लिंबूचा उतार दिसला लात मारून जाते. आणि ती शिकलेलं तसं पाया पडून जाते. मग मला कळते यायला कसं बिला आम्हीच ब्रँड आहे. त्या खरातकडे कोण कोण गेले? तहसीलदार, कलेक्टर, इन्स्पेक्टर, न्यायाधीश बी गेलाय ओष्ण जल प्यायला. मला अभिमान वाटला. मी चेक करत होतो आमचं कोण नाही, आमचं राजकारणातलं बी कोण नाही, सरकारी याच्यातलं. मग ती आमच्या शेजारी एक जण राहत होतं जातीवादी. ती मला म्हणायचं तुम्ही आरक्षणातनं कलेक्टर झालाय. मग त्याला बोलवला चहाला घरला. आणि प्रत्येक भेटीत ती म्हणायची तुम्ही आरक्षणात नसतं. म्हणले बघ आम्ही आरक्षणात काय बी हो, आमचं 65% 70% होतं ना, आम्ही तहसीलदार झालो ना. पण तू 95% पाडून पण म्हटलं मुतच प्यालास ना. मग आमचं काय? आता इथं दुसरं भाषण चालू असतं तर सगळी पाय पडली असते आणि मी देव झालो असतो. आता ही ज्याला कळलं त्याला कळलं, ज्याला नाही कळलं तू मर. ही बोलत असताना आमच्या चुलत भावानं लव्ह मॅरेज केलं. त्याचं आडनाव चंदनशिवे, माझं आडनाव चंदन. ती घेऊन पोरगीला पळून गेलं. त्याचा माझा काही संबंध नाही. आणि मुलगी मुसलमान होती. मध्ये हो धर्म पेटला, सगळ्यात तलवारी बाहेर, 150 जण रात्री बाहेर. त्याला शोधला, तो सापडला काय. मग त्यांनी धरला मलाच. मेन कार्यकर्ता ह्यो आहे म्हटलं, याचा भाव आहे तो. रात्री 1:30 वाजता ती दार वाजवायला लागले. बायको म्हटली दार उघडू नका. मी म्हटलं अगं नवीन बांधलंय, म्हटलं ती तुडतील. मग मी हळूच दार उघडला आणि लाईट लावली. लाईट एवढ्यासाठी लावली त्यांना मी अंधारात दिसावं. आणि जसा मी दिसलो तशी ह्या खांद्यावर एक तलवार, ह्या खांद्यावर एक तलवार, पोटावर एक तलवार, मागणं जाऊन पाठीला काढ लावली. म्हटली हे कुठनं गेलं? आणि मग तो म्हटला तुमको मालूम है? म्हटलं क्या? तुम्हारा भाई हमारी लड़की को लेके गया. आता मला खरं बोलायचं मी लगे म्हटलं हमारा भाई लड़की को लेके गई, ये ठीक है, लड़की भी गई ये भी बोलो. ते परत तलवार आवळ, ऐसा नहीं चलेगा. म्हटलं कैसा चलेगा वो बोलो. म्हटलं देखो चाचा अभी हो गया होने दो. म्हटलं
दोनों भी पढ़े लिखे, रहने दो अभी. आणि म्हटलं आता मला मराठीत बोलू द्या, माझी हिंदी संपली म्हटलं. त्याला पण बरं वाटलं. ते म्हटलं माझी बी हिंदी संपली म्हटलं. हे यांची हिंदी कसली, खाल्लीकडनं बुरंग्यात आले, शेरड्या कोकऱ्या आत घालत आणि ही कट्टर. म्हणजे असं नाही चालणार. म्हटलं काय चालतंय सांग, पण मारू नको म्हटलं, जिवंत ठेव त्यांना. तर जिवंत ठेवता येते, पण एक मार्ग आहे. म्हटलं काय मार्ग आहे सांग. तर ती सगळी शांत, तलवारीवर, मी एकटाच पुढं. आणि माझं बारकं पोरगं येऊन माझ्या हाताला धरून थांबलं. त्याचा हात घट्ट मी धरला आणि तो म्हटला त्याला आमच्या धर्मात यायला सांग. म्हटलं जरा इसकटून सांग नेमकं काय कराय. तर ती जोरात ओरडला, त्याला मुसलमान व्हायला सांग, मुसलमान व्हायला सांग, मुसलमान व्हायला सांग. 3 गल्लीत आवाज घुमला आणि तलवार अशी. आणि मग मला कळलं, म्हणली जन्माला येतानाच अवघड हो. ही धर्म घेऊनच जगलंय. यानं पानं, फुलं, धबधबा, समुद्र, पृथ्वी, पक्षी, पाखर काही बघितलंच नाही. ही धर्म बघतच जगलंय. मी मनातल्या मनात 3 वेळा म्हटलं जय भे, जय भे, जय. त्या गदर पच्चीर मधल्या सीन झाला. तो अमरीश पुरी, मी सनी देओल. तो परत म्हटला त्याला मुसलमान व्हायला सांग. आणि मी एका विषयात त्याचं जगणं सोपं केलं. मी म्हटलं तोच का, मी बी होतं म्हटलं. उद्यापासून आम्ही सगळी मुसलमान, नमाज पडा येतो म्हटलं. का असेल ती प्रोसेस पूर्ण करून घ्या. आणि 8-9 बी बदला म्हटलं. आमचं चंदन शिवेचा लय वैताग आलाय म्हटलं. तिकडे तर म्हटलं शेर खान, पठाण, शेख असं उच्च करा म्हटलं. नाही परत मकानदार तांबुळी करून म्हटलं परत खाली ठेवू नका, वरच ठेवा. त्याला मला मारायचं कसं हीच कळलं ना. त्याची तलवार अशी गळून पडली. जे मला धर्माच्या नावाने मारायला आले होते ते चहा प्यायला बसले. बायकोन चहा ठेवला आणि त्यात ती दूध ओतायला लागली. तिला जोरात ओरड म्हटलं दूध नको ओतो. ती म्हटली का. म्हटलं आता ही भावकी, भावकीला चहा काळाच नाही म्हटलं. भावकीला कुठे दुधाचा चहा असतो. भावकी काळा चहा पिऊन गेली. जी मला मारायला आली ती धर्माच्या नावावर. 4 दिवस संपले. माझा दुसरा एक चुलत भाऊ सकाळी सकाळीच दारात आला. म्हटलं आज भावकी इकडे कशी काय. मी मिसरी घासत बसलो. माझ्या जवळ आला. म्हटलं दादा मी मुंबईला असतो. म्हटलं माहिती आहे बोल. म्हटलं माझं पण सुरू आहे म्हटलं. म्हटलं काय. म्हटलं प्रेम प्रकरण माझं सुरू आहे, मला लग्न करायचं आहे. म्हटलं मग अडचण काय. तर म्हटलं मुलगी खिरचन आहे म्हटलं. मग मी लगेच म्हटलं जास्त प्रॉब्लेम झाला तर आपण खिरचन. ती जवळ येऊन खांद्यावर हात टाकून मला म्हटलं परवा तर मुसलमान झालास. म्हटलं आता असं करू, 1 आठवडा हिंदू, 1 आठवडा मुसलमान, 1 आठवडा ख्रिश्चन, 1 आठवडा बौद्ध, अजून काय असलं शनिवार रविवार घेऊ वाटून. म्हटलं घराच्या बाहेर लिहू सर्व धर्म समभाव, घराचं नाव संविधान, विषय संपला म्हटलं. आणि आत हॉलमध्ये पाठी लिहू, इथं माणसं राहतात. एवढा सोपा आहे भारत. भारत एवढा सोपा आहे आणि किती अवघड केलाय. म्हणून कवितेच्या ओळी आहेत की सारे धर्म ग्रंथ वाचले. ह्यो ब्रँड आहे. काही कविता सादर करायच्या असतात आणि काही कविता जातीवाद्यांच्या तोंडावर फेकून मारायच्या असतात. आता या कॅमेऱ्यातनं ती युट्यूबला जाईल. मग युट्यूबवर ती जातीवादी माझ्याकडे बघलच, तर तुझ्या तोंडावर फेकून मारायची कविता. ही आधीच बोलायचं असते. मला आता लक्षात आलं. ती नंतर मला शिव्या देतील म्हणून मी आताच तू ऐक. सारे धर्म ग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली. सारे धर्म ग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली. बोटाला जिभेवर न्यावं लागलं. मी धर्मालाच थुक्का लावला आणि मी माणूस झालो. परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली. लोक हरामी, घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात. म्हणून मी अख्खं घरच पांढरं शुभ्र केलं. मी जातीलाच चुना लावला आणि मी माणसात आलो. माणसात येणं काळाची गरज. माणूस होणं
काळाची गरज आहे. तुम्ही बोर झाला असला तर मला सांगा. तुम्ही बोर होणार नाही मलाही माहित आहे. आणि जसा मी ब्रँड आहे तसं तुम्ही ब्रँड आहे. नाही एवढा उशीर मला सहन तुम्ही केला असतो. आतापर्यंत चौघांनी येऊन हाणला असता मला, पण तुम्ही नाही हाणू शकत. आणि तुम्ही पेटतच नाही. मी आता जरी म्हटलं मी दुपारी झोपलो होतो त्यावेळेला माझ्या स्वप्नात बाबासाहेब आले आणि मला म्हणाले जा आज राशीनला, मी तिथंच गेले कित्येक वर्ष बसून आहे, मी तिथं प्रकट होणार आहे, तरी तुम्ही ऐकून घ्यायची टाळ्या वाजवचिला, पण मला कोणी मानणार नाही. कसं प्रकट होते रे बघू रे म्हणून कोण नाही ना. तुम्ही ऐकू म्हणून ही उघड ठेवा. बाबासाहेबाला चमत्कार अडकवण्या आधीच शहाणा. माणसं सोडा जनावर सुद्धा भाषण ऐकायला तरसली घ्यायला लागली नाही. आणि ती बी धर्माचा शिक्का असणारी जनावर. म्हणजे ती सुद्धा जनावर म्हणते मला सुद्धा सोडव, मला सुद्धा धरले आवड. काय म्हणजे गंमत आहे बघा. मी लहान होतो त्यावेळी गावात टीव्ही नव्हता विकिवा. मग एका बाईच्या घरात टीव्ही आला. मग आम्ही टीव्ही बघायला 7-8 जण तिच्या घरी गेलो. आताच्या पोरांना नाही कळणार टीव्हीची आकर्षण. आणि तिच्या घरात गेलो तर तिनं चालू असलेला टीव्ही बंद केला आणि मक्याची 2 पोती कणसाची समोर टाकली. म्हटली एवढी सोलून द्या मग टीव्ही लावती. मग आम्ही मक्याची कणस सोलली, हाताची साल्ट गेली आणि तिनं टीव्ही लावला. आणि टीव्हीवर कृष्ण आला आणि ते कृष्ण मला आवडायला लागला. आणि आमच्या गल्लीत मला बायका बी कृष्णच म्हणायचे. मग त्याने एक बाण सोडला की त्याचं 3 बाण व्हायचं. त्याच्या हातातलं सुदर्शन चक्र असं फिरत फिरत राक्षसाची मुंडकी उडवायचं. आणि एक दिवस त्यानं गंमतच केली. असं बोट घातलं आणि डोंगरच उचलला. आय 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 म्हटलं बास, ह्याच्याशिवाय दुसरा कोण नाही. म्हटलं आता ह्योच आपला, ह्याच्या एवढा मोठा जगात कोण नाही. मग मी कृष्ण भक्त झालो. रविवारच्या डोक्याला मोर पीस लावून हिंडायला लागलो. वहीत मोराच पीस कृष्ण भिंतीवर, आणि कृष्ण भक्त झालो. ज्या वेळेला शिकत 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 वाचून शहाणा झालो, पुस्तकात मान गेली वाकली, त्यावेळेला लक्षात आलं की एका बाजूला एका बोटावर डोंगर उचलणारा कृष्ण मोठा असेल, पण पेनाच्या टोकावर शाईच्या जोरावर देशाची घटना लिहून मी अखंड भारताला उचलून दाखवू शकतो असं सांगणारा बाबासाहेब माझ्या जास्त काळजाच्या जवळ गेला. आता एवढं रंगवून सांगायची काय गरज होती का? मी सुद्धा चेक केलं. बाबासाहेब म्हटलं अलंकारिक म्हणून तुम्ही टाळा. आता तिकडे 4-5 जण बोलत बसले आणि मी बाबासाहेब म्हटलं होते टाळ्या वाजवल्या. त्याला माहितच नाही मी का वाजवल्या, काय देणं घेणंच नाही त्याला. आणि अलंकारिक पद्धतीनं बाबासाहेब म्हटलं की आम्ही टाळ्या वाजवते, गुदडी टाळ्या वाजवणारी असं टाळ्या. यांच्या समोर मला कविता म्हणायला लावताय तुम्ही. कांबळे सर किती काळा पडी ना अजून. आपली कविता ब्रँड आहे. ती ब्रँड समोर ब्रँड तयार झाल्यावरच ब्रँड सारखी बोलायची असते. 4-5 जण नाराज होते. तुम्ही चळवळीच लय बोलला, कविता काय आम्ही आलतो. आयोजक ती होती, त्यांना गरज होती. तुम्ही बोलवा मानधन देऊन येतो की मी. आमची पोरं काय आता ब्रँड बदललाच पाहिजे. चौकात उभा आहे जय भीमवाला, अब्दीनच बघितलं पाहिजे. दहशत, दरारा, रुबाब, थाक, त्याचं नाव जय भीमवाला, त्याचं नाव ब्रँड BR आंबेडकर, डॉक्टर आंबेडकर. ही जगणं पाहिजे. नाही पेते असं क्वार्टर मारती जेवी, अरे दारू पिऊ नका असं म्हटलं की मला मारत्यात.
डायरेक्ट म्हणतात तुझ्या बापाच पी तुला. तू कोण रे? आता मी उलट म्हणतो तू पी, पण कशी पी? स्वतःची 4 मजली असा बंगला बांध, वरती टेरेस पर्यंत लिफ्ट पाहिजे, असं ये ऑफिस मधनं, कार मधनं उतार, असा दार उघडलं पाहिजे ड्रायव्हर, काट 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 लिफ्ट मध्ये टेरेसला, बाथरूम मध्ये शॉवर घेऊन मस्त ये की असा टेरेसवर. नाईट गाऊन घालून असतोय ते उद्योगपतींचा, बस असा टेबलावर, मग तुझा ब्रँड टेबलवर, खांबा असा, आणि बायको अशी बर्फ घेऊन आली पाहिजे. मग तुझा ग्लास काढ असा टेबलवर ठेव, तुझा ग्लास सुद्धा असा पाहिजे, अख्ख्या राशीन मध्ये चर्चा पाहिजे, काय अलाटचा ग्लास आहे, ग्लास एवढा भारी पाहिजे. मग बायकोन बर्फ टाकून द्या, भर तुझा ब्रँड, लाव अशी गोटाला, चकण्याला काजू बदाम सुरमई पापलेट, हवेतच गेली. मारके असा गोड, आणि खालनं गाव म्हटलं बाई साहेबांची बसायची वेळ आहे, आपण सकाळी बोलूया. नाही तर ही येते ती सडलेली शेंगदाण नाचलेली खारी डाळ घालून, बंद कर रे, तुला ब्रँड ब्रँड कळतो. आणि ब्रँड जर जगायचा असेल तर पुस्तकात झुका. बायकांना सुद्धा माझी विनंती आहे, गडी रोज घरात येतो रात्री 11 वाजता, चिरंजीव तुमचा पॅन्ट काढून असा खुटीला अडकावतो, फेस वॉशनं तोंड धुते, मग ती रात्रभर चॅटिंग करून जागरण करून गालावर फुटकुळे आल्यात, त्यातली एक फोडते अशी, पांढरा बी बाहेर काढते, नकाव दाबते, हसते. मग ती पहिलं हेडफोन होतं वायरीचं, आता ती वायर गेली, मग गळ्यातलं आलं, गळ्यातलं गेलं, आता बाजरी एवढाच दाना आलाय कानात असतो, गुदडे अंगावर घेत आणि फोन चालूच असतो. रात्री 3 वाजता ते विचारते तिला, फिल्ड जेवलीस? ती बी वय म्हणती आताच जेवली जा. गुलू गुलू करून हे म्हणती तू झोप ना, ते म्हणते नाही तू झोप, ते म्हणते नाही तू झोप, शेवटी वैतागून म्हणते तू झोप ना, मी तुझा श्वास ऐके. मग ती पण झोपती. सकाळी ती जेव्हा उठते तेव्हा ही परत फोन करत, पिल्लू 3485, काय जाणू मी तुझे श्वास मोजले. आय आय, वड्याला नेऊन हाणली पाहिजे. त्याला लय लागले माझे वाक्य. बर गंमत अशी झाली, उठून बी जाता येईल. आणि तू जर आता उठलास मधनच तर तू आयुष्यात न उठलास. पॅन्थरची परंपरा आहे, डरकाळी आहे. ही जुनी लोक बसली, त्यांना विचारा पॅन्थरचा दरार काय होता. एका शब्दात मुंबई बंद होत होती रे कडू. गल्लीतलं एक दार लावत नाही तुझ्या आवाजावर. दहशत पाहिजे की नाही? कसली इळ्याला डीजे वाढल्या वाटते दहशत आहे. शिकलेल्यांनी सुद्धा आमच्यातल्या न शिकलेल्या पोरांच्या दप्तराला कंपास पेटी कमी पडत्या का याच्याकडे लक्ष देत चला. ती स्वतःला ब्राह्मण समजायला लागले, आमच्यातलंच निळं जानवं घालायचं बाकी आहे त्याच. त्याची बायको पोराला काय म्हणते, अरे सचिन त्यांच्यात जाऊ नको, ते छपरी आहे, फालतोय, आपलीच पोर. मग सचिन दार लावून अभ्यास करतो. सचिन पहिला येतो, सचिन 12वीत पहिला येतो, सचिन सेटनेट होतो, आणि सचिन प्राध्यापक होतो. प्राध्यापक सचिन साळवे. मग सचिन सर कॉलेजला जातात. मस्त. कॉलेजला गेल्यावर स्टाफ रूम मध्ये गेल्यावर लक्षात येतं, प्राध्यापक झालो तरी सुद्धा इथं मी महारच आहे. मग महिनाभर जातो आणि मग प्राचार्य म्हणतात, सचिन चौकातून जरा पान घेऊन ये. सचिनला माहिती आहे पान आणून द्यायचं काम माझं नाहीये, पण आता भाकरी टिकवायची, म्हणून मग सचिन सर पान आणायला चौकात येतात. आणि मग तिथं पप्या मावा चोळत थांबलेला असते.
मग पप्या बघतोय सचिन बघ इकडं कुठं. सचिन भाऊ खाली मान घालतात, म्हणतात पप्पू काय नाही, सरांनी पाहणार नाही साहेब. मग पप्याला कळतं सचिन सरांसोबत गेम झाला. आणि इथं पान पार्सल व्हायच्या आत पप्या दोन ढेंगत प्राचार्याच केबिन गाठते, दणका देते असा जोरात, प्राचार्याला उभं करते, कॉलर धरते, खानदेशी कानाखाली आवाज काढते, म्हणते सचिन साळवे आमचा आहे. ऑफिशियल त्याला काम सांगायचं. परत पान आणायला लावलं, कानाखाली जय भीमचा दणका, भीमटोला बसल्याशिवाय आला. चळवळीला सचिन जेवढा महत्वाचा आहे तेवढाच पप्या सुद्धा महत्वाचा आहे. सचिनराव पप्या नाचतोय, पप्या पिऊन पडते म्हणून पप्या कुणीच नाही असं नाही. पप्या हाय म्हणून तुम्ही सर्व्हिस मध्ये, ही बी लक्षात ठेवा. पप्या चौकात घोषणा देतोय म्हणून तुम्ही स्टाफ रूम मध्ये सेफ आहे. काय काय प्राध्यापक तर मला बघून दार लावतात, आणि मी मुद्दाम त्यांना कॉलेजवर खाल्लो जय भीम सर, आमचं वानखडी सर, मी सारखं जय भीम सर, तुम्हाला नितीन राव कॉलेजवर नको. मग ज्यावेळेला प्रमोशन झालं तिथं काही लोकांचं, तेव्हा त्यात वानखडी सरांचं नावच नव्हतं. वानखडी सर रडायला लागले चहा पितात. म्हणलं सर काय झालं, 10 वर्ष काढली रे, प्रमोशन झालं असतं पण माझं नावच नव्हतं, मी हक्काचं होतो. हा म्हणले एक काम करा की, काय उद्या कॉलेजला 9:30 वाजता वर गॅलरीत थांबून मला तिथनं जय भीम म्हणा जोरात, मी खाली थांबतो. त्यानं काय होईल म्हटलं म्हणा की. मी दुसऱ्या दिवशी गेलो 9 वाजता थांबलो, सर वरनं गेलं म्हटलं जोरात म्हणा जय भीम नितीन राव, म्हटलं जय भीम वानखडे सर. आणि मी निघून गेलो. 11 वाजता सरांचा फोन, चहा प्यायला या ना. म्हटलं गेलो, काय झालं, अहो या आधीत वर नाव लिहिलं म्हणले वान माझं. म्हटलं कसं काय लिहिलं माहित आहे का, काय जय भीमचा दणकाच असतोय म्हटलं तसा. त्यांना कळलं म्हणलं वानखडी सुद्धा कडवा आहे, आज नाव घालायचं राहिले त्याचा जय भीम जोरात बसलाय, उद्या जर यो रस्त्यावर उतरला तर संस्था गायब होईल. ही ताकद असते कडून. आपण ब्रँड आहे, आणि प्राध्यापक सचिनराव आपण सुद्धा ब्रँड आहे. मी दोन्हीला तुडवलं, त्यामुळं एकतर सगळी मला तुडवू शकतात किंवा सगळी जण मला समजू शकतात. आणि एवढ्या जवळनं जात बघितल्याला दुसरा कवी वक्ता मी तर बघितलेला नाही. लय मार खाल्लाय मी. 4 दिवस झालं घर नाही, घरात नाही, 2 महिने बायको सारखा गॅस आणून देईन कुठं जा. बर मी आमदाराला फोन केला गॅस आणून दे, आमदार सुद्धा म्हटला नितीन दादा जीव दे तू म्हटला तुमच्यासाठी, गॅस नाही देऊ शकत. म्हटलं का, आमदार म्हटला जगाला युद्धाची नाही बुद्धाची गरज आहे. जेव्हा तुम्ही मातीत जाताय तेव्हा लगा तुम्हाला बुद्ध आठवते. कळलं तुम्हाला का आपण ब्रँड आहे, आपण सत्य काय, खरं काय. जाऊ दे, मी बी बोलत बसीन, तुम्ही बी ऐकत बसचिला. कविता ऐकायला आल्यात त्यांच्यासाठी कविता आहे, तशी ती तुमच्यासाठी पण आहे. कवितेचं नाव आहे कांबळे. आता ही कांबळे कविता पण ब्रँड आहे, त्यामुळे ती सादर होत असताना योग्य जागी टाळी आली पाहिजे बरं का भाऊ. शेजारच्या वाजवल म्हणून नाही वाजवायची, ती कळली पाहिजे, त्यातलं मर्म कळलं पाहिजे, त्यातली खोली कळली पाहिजे. ती जर नाही कळली तर ग बसायचं, फुकटची दाद नाही द्यायची, ब्रँड होऊनच त्याला दाद द्यायची. आणि ती कविता सुद्धा असं चळवळ जगणाऱ्या कार्यकर्त्याची. हे आमचा कांबळे लय हुशार, हे कधीच नाही रडला, नुसताच कांडला. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली. वाजव टाळी सावित्रीसाठी. म्हणून मी आधीच सांगितलं ब्रँड. पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली,
म्हणून कांबळेनं मास्तरनं असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसता हाच काढला. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला. कांबळे गुलाबी झाला आणि प्रेमात पडला. मग तिनं गार्डन मध्ये बसल्यावर विचारली त्याची जात. कांबळे म्हणाला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात? मग माणूस माझी जात असं म्हणणारी या देशात एकच जात. तिनं बरोबर ओळखली आपली जात. मग तिनं बी कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणाला पटत नाही, फुले वाचा. नातेवाईक म्हणाले सत्यनारायण. कांबळे म्हणाला जमत नाही. बाबासाहेब वाचा 22 प्रतिज्ञा. 22 प्रतिज्ञा आम्हाला तोंडपाठ आहे. त्या म्हणताना आम्ही 21च नीट म्हणतो. त्यात एक आहे बघा, मी मांसाहार करणार नाही, मी दारू पिणार नाही. ती म्हणताना सगळी मान खाली घालते, एकमेकाड बघत बी नाही दास. आणि तिथं असं म्हणते, मी मांपा मामा मी पुढचं बौद्धाचार बी गप बसती जाऊ म्हणते. त्याच्या बी घरात शिजत असते. नातेवाईक म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हटलं पटत नाही, 22 प्रतिज्ञा बाबासाहेब वाचा. शेवटी मित्र आले, भावकी आली. ते म्हणले जागरण गोंधळ, वाघ्या मुरडे, एक बोकाड तरी काप. कांबळे म्हटला पटत नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. मग कांबळे जयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष झाला. मीटिंग बसली, पोरं म्हणली डीजे. कांबळे म्हणला प्रबोधन. मग विहारातच पोरांनी दार लावून कांबळेला असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. कांबळे चळवळीत आला. चळवळीचे सगळे गट तट दिसले, इस्कूट दिसला. कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सर्वांना वाटला, सगळ्यांनी एकत्रित या, एकत्रित या, फुले शाहू आंबेडकर समजून घ्या. मग सगळे वैतागून एकत्रित आले आणि एकत्रित येऊन कांबळेला असा तुडवला. मग याला लक्षात आलं तुडवायला एकत्रित आले, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. मग ती कांबळेचा मुलगा आता ते इंस्टाग्रामवर येडा झालाय, फेसबुकवर असतं. ती काय करतं, बऱ्याच वेळेला मला दिसतात पोरं पुरी ही नवीन. अचानक बघतो एसटीत असतो स्टँडवर, ते असं अर्ध डोळं बारीक करते, मोबाईल बघते, पाया पडते. मी म्हटलं काय? एका पुरी म्हटलं दीदी काय आहे? ती म्हटली अर्धे डोळे बारीक करून बघा ना. असं ती निसर्ग चित्र बघितलं. ती म्हटली बघा स्वामी दिसले. म्हणलं हा, पडा ना पाया. आई ग म्हटलं. मग त्यात आमचं एक आलं. ते म्हटलं दादा दादा गमत दाखव. म्हटलं काय? मी बनवलं. म्हटलं काय? हे बघा धबधब्यात चित्र. म्हटलं धबधबा आहे? नाही म्हटलं 70% डोळे बारीक करा. हे असं केलं. बुद्ध दिसले. मला म्हटलं पडाल पाय पड. म्हटलं गई बाने ही असले इडी. ती इंस्टाग्रामवर कांबळीच पोरग असं बसले. त्याला त्या मोबाईलवर चळवळीच काहीतरी दिसलं. परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं, डॅडा फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? ही संविधान काय भानगड? आणि शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते डॅडा? आता मात्र कांबळे पियाटला. त्यानं दार लावून पोराला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे हुशार, तो पण नाही रडला. तो दोनदा काढला करून. मग याच्या लक्षात आलं डीएनए मधनं ही डबल गेलं. ही 4 पुस्तकातनं जात असतात. आणि आता कांबळे वेडा झालाय. आता कांबळे वेडा झालाय. वेड्यांच्या दवाखान्यात असतो. कांबळे वेड्यासारखं मानवतेच्या घोषणा देत असतो. कांबळे वेड्यासारखं भीमराय ते शिवराय बोलत असतो. पण कांबळेच्या हातात कुठल्या एका रंगाची चिंधी नाही. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान त्यानं उघडून ठेवलंय. आणि डॉक्टर सुद्धा कांबळेला श्वास देऊन तुडवत आहे. पण कांबळे नाही रडत.
तो नुसताच कणतोय. कसा? हा करून. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत चळवळ जिवंत आहे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आंबेडकर जिवंत आहे. आणि हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत बाबासाहेब जिवंत आहे. आता काही काही गेली बघा उठून. 11 वाजले. हाय पिल्लू जेवलास का? योगी याला लगेच. ह्यानं 5 मिनिटं उशीर झाला तर मग ती दुसरी एंगेज होईल. वाट बघायला वेळ कोणाकडे नाही. आणि चळवळीत ती म्हटली नगवा वागच लागतोय त्याला इथं. आणि ब्रँड आहे, आपण ब्रँड वाजव टाळी ब्रँड होऊन. आणि उद्यापासून वाग तसा. नसल जमत तर राहू दे. डीपीवर बाबासाहेबाचा फोटो सुद्धा ठेवू नकोस, कारण गावात कळलं नाही पाहिजे तो आमचा आहे. आम्ही सवय आमच्यात ना कुठला आहे बघा ते तिकडं खराच्या गर्दीत असते, ते आमचं नाही. ब्रँड आहे. या ठिकाणी आवर्जून माझ्यासाठी उपस्थित असणारे आमचे पनाश सर, आमचे शाहीर प्राध्यापक कांबळे सर. ही प्राध्यापक असून चळवळीत आहे, परमनंट असून चळवळीत आहे. पनाश सर चळवळीत आहे. आणि माझी जिवलग सख्खे मित्र, अगदी मैत्रीच्या पलीड भावासारखे असणारे मतीन भैया. मी कवी नव्हतो, ती कॉन्ट्रॅक्टर नव्हते, तेव्हापासून आमची मैत्री आहे 10 वर्षापूर्वीची. मी त्यांचा संघर्ष पाहिलाय, त्यांनी माझा संघर्ष पाहिलाय. त्यांना लोक फसवत होती ही मग मी बघत होतो, मला लोक फसवत होती ही ती बघत होती. तेव्हापासून आम्ही मित्र आहे. त्याच्यामुळे आज ते पण मोठे होत आहेत, मी पण मोठा होतोय, मला आनंद होतोय. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन दिलदारपणाने मैत्री जगता येते असा सांगावा देणारा आमचा मित्र मतीन भैयाच्या रूपाने उपस्थित आहे. ॲडव्होकेट दत्ता चव्हाण साहेब. म्हणजे किडा किती असा चळवळीत. रात्रीच 2-2:30 वाजता आठवण करून द्यायला. 21 तारीख आपली आहे बरं का. हा सारखा फॉलोअप गेलो. कार्यक्रम चांगला व्हावा म्हणून त्रास. दुपारी ढग दिसायला लागलं तरी आयोजक आहे पोटात बीपी आमचा. माझाही वाढतोय तुमचा. कसं व्हायचं रात्री 13 वर्षानं आज उभं केले, संध्याकाळी फाटलं. पण जर मी असलो आणि माझं काय म्हणजे मी एवढा दरिद्री आहे, मी जिथं जाईल तिथनं पाऊस जातो. ही एक चांगला आहे निसर्गाच्या बाबतीत. पण माझा कार्यक्रम जी ठेवतोय ती चुकून जर राजकारणात गेलं तर ती निवडून येते. आणि माझं ज्यांनी ज्यांनी कार्यक्रम ठेवलं ते आमदार झालेत आज. आणि तुम्ही कुठल्याही पक्षात जावा, मी का असं म्हणणार नाही की इथं आपला विचार नाही. विचारधारा आणि राजकारणाचा काही संबंध नसतो हे आता मला कळलं. आजपर्यंत ती अफवाच होती सर, बरं का. कुठल्याही पक्षात जावा, पण जिथं जाईल तिथं ताट मानन पाहिजे. तुझ्यासाठी खुर्ची राखीव असली पाहिजे, तिथं सुद्धा रुबाब आपला असला पाहिजे. असं असलं तर जा. तिथं खुर्च्या लावताना दिसला मी हाणणार. जग की तू बी मस्ती, तू मोठा हो, तुझा खिस्सा भरल्यावरच माझं पाकिट भरणार आहे. आणि मग मला फोन येणार ना, आता काय समाज गरीब आहे, इकडं भात खात का आम्ही वर्गाने दे. बंद करा. कापसाच काय करायचं या यादीत जगू नका. माझ्या बायकोन सांगितलंय भाषणात शेवटी ही बोलत चला ती सांगतो. माझं फेसबुकवर एक पेज आहे, मी नसती फेसबुकवर, तिनं काढले आमच्या बायको. त्यातनं काही 4-2 रुपये मिळतात वाटतं तिला. तर तिनं सगळ्यात शेवटी ही सांगायला सांगितले तुम्हाला. माझं फेसबुकवर पेज आहे नितीन चंदनशिवी या नावानं. ती मला माहित नाही तुम कळते. ती लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ते एक शब्द लय अवघड आहे तो, सबस्क्राईब करा. आज बरोबर आला ते, कारण समोर ब्रँड आहेत मग शब्द बरोबर आला. तर ते तुम्ही करायला विसरू नका. आणि असं कवी संमेलन म्हणण्यापेक्षा असं व्याख्यान जयंतीत आपल्या गावात कधी तुम्ही अध्यक्ष झाल्यावर ही करत जावा. कारण ह्या 5 दिवसात हा एक दिवस होता आजपर्यंत प्रबोधनाचा. म्हणूनच आमच्या बायका इथं आहे त्या. एक दिवस बंद झाला की गेल्या खरात कड. मग तू बी होस न जलवाला. गोमूत्र पित होती एवढं ठीक होत. आता हितवर आलं म्हटल्यावर आम्ही ग बसाव का. अरे यो देश यो फुले शाहू आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे.
माकडांच्या किती बिवड्या असू द्यात, जातीवाद्यांच्या, ब्रँड आपण आहे ब्रँड, आणि तो राहिला पाहिजे. बुद्धाचं बोट धरून चालताना एवढं लक्षात ठेवलं पाहिजे, आपण धम्माच्या वाटेवर बाबासाहेबांनी आपल्याला आणलंय हे खरं आहे. धम्माच्या वाटेवर शांततेने चालत चला, पण एका बाजूला 500 तलवारीचा बी इतिहास आपल्याला आहे, ही बी विसरू नका. तुम्ही बॅनर नीट बघितल्यावर बघा, फक्त बुद्ध शांत आहे आणि बाबासाहेब बी हसत्यात, आम्ही तिघं बी हसतो. आम्ही जातीवाद्यांवरच हसतोय आणि तुम्ही बी हसलंच पाहिजे, कारण आपण कोण आहे? जरा जोरात बोले, ब्रँड आहे. तुम्ही मला बोलवलं म्हणून तुमचा आभार काय मानणार नाही, कारण त्या ऋणातून मी काय मुक्त होणार नाही. आणि माझं काही चुकलं असलं तर मला माफ करा. शेवटी तुम्ही दुसरं माझं काय करणार आहे? आणि जरी एखाद्याला वाटलं ह्याला लई शिव्या देवा वाटतात, मला शिव्या द्यायच्या तू दे, मी इकडे साईडला येतो, तू ये. माझी अट एवढीच आहे, शिवी इंग्लिश मध्ये मी खाईन. आणि तू जर हितली मराठीतली महारड्यातली शिवी दिलीस तर तू एका महारड्यात मोठा झालायस. मी महाराष्ट्राचं सगळं महारडं मांगडं फिरून आलोय आणि सगळ्या शिव्यांची एकच शिवी तयार केली. तेवढी कानात हळूच जरी मी तुझ्या बोललो तरी तुला निमोनिया होईल, 8 दिवस ताप उतरणार. म्हणजे ही साहित्यातली भाषा नाही, ही जातीतली भाषा आहे. त्यामुळे मला बघणाऱ्यांनी हा वक्ता कवी साहित्यिक नितीन चंदनचे असं बघून बोलूच नका. हे कार्यकर्ता नितीन चंदनचे, आणि वर्षातनं मी वर्षभर बुकिंग, गौतमी पाटील पेक्षा जास्त बुकिंग आहे मी. फक्त एप्रिल मध्ये मी जातीतलं बोलतो, मला मजा येते. आणि माझ्या पोटातलं बोलायला काहीतरी पाहिजे ना. ह्यो महिना म्हणजे मला स्वतःला चार्जिंग करण्याचा महिना, नाही तर वर्षभर मी पान फुल स्वप्न भाकरी चपाती प्रेयसी गालावरचा तीळ ह्या कविता म्हणून लई मानधन घेत बसतो. पण ह्यो महिना कसा माझ्या आतड्यातलं बघा, माझ्या माणसात जायला मिळेल. लई वेगळं गणित आहे, पेटत राहावा पेटवत राहावा. म्हणून आभारांचे भार कशाला. नंतर जी ही बोलत बसली ही बोनस आहे. कांबळे कविता संपली तेव्हाच व्याख्यान संपलंय माझं. मला चिठ्ठी येईना म्हणून मी आपलं चालू ठेवले. आभारांचे भार कशाला, सत्कारांचे हार कशाला. मनात एक घरटं बांधूया चळवळीच, या चळवळीच्या घरट्याला दार कशाला. झुळझुळत्या या चळवळीच्या झऱ्याला आपल्याही कामाचं पाणी देत राहूया. मिनमिनत्या या ज्योतिबाच्या सावित्रीच्या दिव्याला आपल्याही अभ्यासाचा उजेड देत राहूया. आणि जोपर्यंत ही चळवळ हा राशींचा जयंती महोत्सव आपल्या मनाला साथ घालत राहील त्याला आयुष्यभर असाच प्रतिसाद देत राहूया. मी जय भीम म्हणेन, तुमचा जय भीम किती लेवलला येते त्यावर मी ठरवीन तुम्ही ब्रँड जपणार आहे की पाडणार आहे. जय भीम असाच ब्रँड ठेवा. धन्यवाद.